31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक पोलिसांनी आता स्टॉप अँड सर्च मोहीम सुरू केलेली आहे आणि अगदी शहरातल्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या संशयास्पद वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून त्यांचं नाव इतर संपूर्ण माहिती जी आहे ती घेतली जाते आहे। शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीमध्ये प्रचंड अशी मोठी वाढ झालेली आहे। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक देखील मोठ्या संख्येने नाशिक शहरामध्ये दाखल होत आहेत। चेन स्नॅचिंगच्या घटना देखील मागील काही काळामध्ये वाढलेल्या होत्या आणि त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अशा पद्धतीने पोलिसांकडून आता जवळपास शहरामध्ये 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि चालकांची तपासणी केली जाते। तब्बल 1,500 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या दरम्यान तैनात असणार आहे। सोबतच 31 सेलिब्रेट होत असताना धिंगाणा घातल्यास देखील पोलिसांकडून आता कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर 31च्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने आता शहरामध्ये जवळपास 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे। संशयास्पद वाहन चालकांना थांबवून त्यांची चौकशी केली जाते आहे। त्यांच्या वाहनांची नोंदणी असेल, त्यांचं लायसन्स असतील आणि नेमके ते काय काम करतात याची सगळी तपासणी केल्यानंतर, चौकशी केल्यानंतरच मग त्या वाहन चालकाला सोडलं जात आहे आणि एखादा संशयास्पद वाहन चालक यामध्ये सापडल्यास त्याच्यावर कारवाई देखील पोलिसांकडून केली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।